उठोनिया प्रातकाळी तुळस वंदावी माऊली, तुळस संतांची सावली, मुकुटे वाहिली विष्णूने, तुळस असे ज्याच्या दारी, लक्ष्मी वसे त्याच्या घरी, येऊन श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे, तुलसी विना ज्याचे घर, ते तव जाणावे अघोर, येथे वसती यमकिंकर, आज्ञा आहे म्हणूनी, तुलसी वृंदावन ज्याचे घरी, त्यासी प्रसन्न श्रीहरी, तुलसी वृंदावन जे करी, प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे. तर याचा अर्थ असा होतो की ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानलं जातं, भयंकर मानले जाते. त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूताचे वास्तव्य असतं. ते ईश्वराची आज्ञा म्हणून. आणि ज्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची नेहमी कृपा असते. ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते, तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात, तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही. त्या घरावर नेहमी लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद असतो आणि त्या घराची नेहमी भरभराट झालेली दिसते. तुळशी माता ही लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असं म्हणतात की ज्यांच्या घरी तुळस त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरी. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळशी असायला हवी. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुळशीच्या एका काडीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता तर त्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो, जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही. आपल्या घराची भरभराट होईल. आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता आपण त्याचा हा प्रभावी उपाय करायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आता पाहूया की हा तुळशीचा उपाय कसा करायचा आहे. ही तुळशीची वाळलेली काडी कुठे ठेवायची आहे हे जाणून घेऊ. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय तुलसी माता नक्की लिहा. आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो, रोज तिची पूजा करतो, तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करतो, परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तर कधीकधी आपल्या अंगणातील तुळस सुकून जाते किंवा कोरडी पडते. अशा वेळी आपण काय करावं हे आपल्याला समजत नाही. तसं तर आपल्या अंगणामध्ये वाळलेली सुकलेली तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लगेच ती तुळस तिथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचे आहे. आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्यावर तुळशीच्या काड्या सुकल्या असतील, कोरड्या पडल्या असतील, तर त्या आपल्या सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आपण काहीही झाले तरी आपण वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जित करायचे नाही, कारण तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे. आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत तरी त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. तुम्हाला अशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक पावडर करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे. आणि नंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे. आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंना, त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती असते, त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची आपण जी पावडर करून घेतलेली आहे तर त्या पावडरचा टिळा या भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला आणि बाळकृष्णाला आपल्याला दररोज देवपूजा करताना लावायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना या तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे, जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने
आपल्या घराची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील. आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील तुम्ही लावू शकता. त्यामुळे आपलं मन शांत राहतं किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो. आपलं मन एकाग्र होतं. आपलं प्रत्येक कामामध्ये मन लावण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील, अडचणी असतील, त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून ग्रहण केलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होतो. यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल, काही अडचणी असतील, शरीराच्या कोणत्याही भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही या तुळशीची पावडर आपण ग्रहण केल्यामुळे निघून जातील. त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा जर कोणती नकारात्मक शक्ती असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. तर असा हा आपल्याला तुळशीच्या काड्यांचा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या कुटुंबावर सतत काही वेगळं अडचणी, बाधा येत असतील तर तुम्ही सकाळी स्नान करतेवेळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकू शकता किंवा पावडर टाकू शकता. त्यासोबत तुळशीची 4 पाने देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता आणि त्या पाण्याने तुम्ही स्नान करायचं आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे ती दूर होईल. त्याचबरोबर जर एखाद्याने काही करणी बाधा केली असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता पसरली आहे असे वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडं गंगाजल घ्यायचं आहे किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये 2 ते 3 तुळशीच्या काड्या आणि 2 ते 3 तुळशीची पाने टाकायची आहेत आणि रात्रभर हे पाणी असंच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे. असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची 4 पाने आणि तुळशीच्या 2-3 वाळलेल्या काड्या एका ग्लासभर पाण्यात टाकून ठेवायच्या आहेत आणि दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायचं आहे. त्यामुळे देखील तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे. तुमचे जे काही शारीरिक आजार आहेत तर त्यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे. असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात ज्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकलेल्या आहेत त्या अंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीत टाकू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील विसर्जित करू शकता. कारण तुळशी माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे काड्या तुम्हाला इकडे तिकडे कुठे फेकून देता योग्य त्या ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धनधान्याचा साठा असतो त्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या वाळलेल्या काड्या ठेवू शकता. तुम्हाला आयुष्यभर धन आणि धान्याची काही कमतरता भासणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला या वाळलेल्या तुळशीच्या काड्यांचा उपयोग करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यामध्ये वाढ करायचे आहे. तसेच तुळशीची वाळलेली काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमच्या व तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.